नावाने या स्पर्धेमध्ये दाखल झालाय. हा देखील खूप मोठा संघ आहे आणि या संघात देखील चांगले खेळाडू टेनिस क्रिकेटच्या विश्वामधील तुम्हाला रती महारथी आज पाहायला मिळणार आहेत. पहिला सामना तुम्ही पाहिला, राजाराम वॉरियर्स तळवडे क्रिकेट संघाने तो पहिला सामना जिंकलाय कोइंडे 11 कालवी क्रिकेट संघाच्या विरोधामध्ये. चौथ्या रजनीमधील दुसरी लढत आम्ही तुमच्या समोर घेऊन येतो. सामन्याला सुरुवात होणार आहे. स्ट्रायकिंग एंडला बॅटर तयार विकी मुंडे, नॉन स्ट्रायकर एंडला संदीप राठोड आणि गोलंदाजी मार्कवरती सनी कसबे तयार. पहिला चेंडू, पहिला बॉल दुसऱ्या लढतीमधील सनी कसबेचा फ्लायटेड चेंडू रिव्हर्स करण्याचा प्रयत्न यावेळेला पाहायला मिळाला. स्ट्रायकिंग एंडच्या बॅटर विकी मुंडेचा चेंडूवरलाय डॉट, धाव निघाले नाही आहे. पहिल्या चेंडूवरती प्रेशर बनवण्याचा प्रयत्न. क्रिकेटमध्ये अटॅक इज द बेस्ट डिफेन्सचा वापर सातत्याने केला जातो. प्रतिस्पर्धी संघाच्या प्रमुख गोलंदाजांवरती आक्रमण करण्याचा पहिल्या चेंडूवरती इरादा, मात्र हा इरादा फेल ठरवलाय गोलंदाज सनी कसबेने. सनी कसबे तयार गणपती मंदिर एंड कडून, त्याच्या समोर विस्फोटक फलंदाज विकी मुंडे. यावेळेला आतमध्ये आणले चेंडूला हलक्याने स्लाइस केलंय, पॉइंटला चेंडू आलाय. एक धाव निघणार आहे, धाव संख्या पुढे जाते आहे बिनबाद एक. प्रारंभीच्या पहिल्या षटकामधील 2 चेंडूंचा आतापर्यंत खेळ संपलाय. निसर्गाच्या कुशीत वसलेलं मिडबावचं गाव आणि मिडबाव गावची शान उंचावणार आहे ग्रीन पार्क स्टेडियम. आणि ग्रीन पार्क स्टेडियम वरती रामेश्वर प्रतिष्ठान मिडबाव आयोजित आंतरराज्यस्तरीय डे नाईट ओरम टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचा थरार आपण अनुभवतोय. आदरणीय भाईजी नरे साहेब, आदरणीय शैलेजी लोके साहेब यांच्या संकल्पनेतून, यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली, त्यांच्या नेतृत्वाखाली, रामेश्वर प्रतिष्ठानच्या इतर शिलेदारांच्या साथीनं आपण ही स्पर्धा एका वेगळ्या स्वरूपामध्ये महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातच नाही तर भारताच्या कानाकोपऱ्यात पोहोचवण्याचा प्रामाणिक प्रयत्न करतो आहोत. गोलंदाज तयार आहे. यावेळेला चांगला बॉल बाहेर काढलाय, कट केलाय चेंडू, स्विंग अँड मिस, बॅटला चुकवलंय संदीप राठोड. स्ट्रायकिंग एंडला पहिला चेंडू डॉट आला विकी मुंडेला, त्यानंतर आली एक धाव. दुसरा चेंडू देखील आपण पाहिलं, षटकामधला तिसरा चेंडू सनी कसबेचा डॉट आलाय. यावेळेला स्ट्रायकिंग एंडला बॅटर संदीप राठोड आहे. चांगली गोलंदाजी, खूप मोठं नाव आहे गोलंदाजी मार्कवरती सनी कसबेचं. त्याच्या माध्यमातून खूप मोठ्या स्पर्धेमध्ये उत्कृष्ट गोलंदाजाचा किताब या खेळाडूने आतापर्यंत पटकावलाय. समोर देखील चांगला फलंदाज आहे. यावेळेला कट करण्याचा प्रयत्न, कव्हरला क्षेत्ररक्षक आहे, पहिली धाव वेगात बनवली आहे, फेकी देखील झाली आहे. बॅकअप खूप दूर होतं आणि त्या दरम्यान मात्र एक धाव आली आहे. युट्यूबच्या माध्यमातून जे असंख्य प्रेक्षक या सामन्याचा आनंद घेत आहेत, रामेश्वर प्रतिष्ठान मिडबावच्या वतीने मी समालोचक अमोल जमदाडे आपल्या सगळ्यांचं मनापासून हृदयापासून हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. महत्वाची लढत आहे आज. मात्र टेनिस क्रिकेटच्या जगतातील मोठे सितारे ग्रीन पार्क स्टेडियम वरती अवतरलेत. कालचा दिवस देखील आपण पाहिला आणि कालचा दिवस सचिन ढवळे प्रहार पुणे क्रिकेट संघाने गाजवला, पराभूत केलं होतं RR11 डोंबिवली क्रिकेट संघाला, ज्या संघात देखील खूप चांगले खेळाडू होते. मात्र हे क्रिकेट आहे. गोलंदाज तयार, पुन्हा एकदा रिव्हर्सचा प्रयत्न फसलाय. यावेळेला चांगला चेंडू सनी कसबेचा पाहायला मिळाला. धावांसाठी संघर्ष चाललाय, समोर रती महारथी आहेत, मात्र तितकाच तरबेज गोलंदाज सनी कसबे. आता मात्र आपलं कसब पणाला लावत असताना पहिल्या षटकामध्ये अनिवार्य पॉवर प्लेच्या धावांसाठी संघर्ष करायला भाग पडले विकी मुंडे आणि संदीप राठोडला. धावसंख्या धाव फलकावरती आहे अवघी 2. षटक क्रमांक पहिला आपण पाहतोय. चांगली गोलंदाजी होत असताना ग्रीन पार्क स्टेडियम नवी नवरी ज्या पद्धतीने हिरवागार शालू परिधान करते, अशा पद्धतीचं हे हिरवगार मैदान ग्रीन पार्क स्टेडियम मिडबाव रामेश्वर प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित केलेल्या या अलिशान स्पर्धेमध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत असणार आहे. सनी कसबे तयार, स्ट्रायकिंग एंडला बॅटर तयार विकी मुंडे. यावेळी आतमध्ये आणलंय, क्रॉस लाईनचा फटका खेळायचा, शपल क्रॉस जरूर झाला, मात्र चेंडूने बॅटला चुकवलंय, यष्टीरक्षकाच्या दिशेने आलाय. डॉट बॉल. षटक क्रमांक पहिलं संपलंय. सनी कसबेचं कौतुक करावं लागेल. धावांसाठी संघर्ष, प्रतिस्पर्धी संघाला धावसंख्येला रोधक लावणारं षटक हे सनी कसबेच्या माध्यमातून अवघ्या खर्च केल्या सनी कसबेने 2 धावा. षटक क्रमांक पहिलं संपलंय. नाणेफेकीचा कॉल जिंकल्यानंतर वरद उमेश स्पोर्ट हुमरेड क्रिकेट संघ फिल्डिंग करत असताना प्रशांत 11 आयनल क्रिकेट संघ बॅटिंग करतोय. 1 षटक बिनबाद 2 धावा. हॅलो, आमच्या मुख्य व्यासपीठाच्या उजव्या बाजूला जी गॅलरी आहे ती खास महिलांसाठी राखीव आहे. तरी तिथे जे पुरुष वर्ग आहेत त्यांनी ती गॅलरी लगेचच खाली करायची आहे. धन्यवाद. ठीक आहे, आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या एंडकडे गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज तयार होईल.
सलमान शेख. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज तयार होत असताना आपण पाहतोय सलमान शेखला. पिंपरी परिसरातला हा खेळाडू आहे. चांगली गोलंदाजी करेल का या मॅच मध्ये? पहिलं षटक तर सनी कसबेचं. सांगवी परिसरातला हा गोलंदाज सनी कसबे ज्याने पहिलं षटक हाताळलं. 2 धावा त्याने खर्च केल्या. आता मात्र आक्रमणाची गरज आहे. फलंदाजी करत असलेल्या प्रशांत 11 आयनल क्रिकेट संघाला मोठ्या फटक्यांची आवश्यकता आहे. प्रशांत 11 आयनल क्रिकेट संघ हा प्रशांत दहीबावकर यांच्या मालकीचा संघ आहे. बॅट्समन चॉईस पॉवर प्लेचा सिग्नल पंच आमच्यापर्यंत कळवत आहेत. वरद उमेश स्पोर्ट हुमरड क्रिकेट संघ हा उमेशजी वांगणकर जे प्रसिद्ध कॉन्ट्रॅक्टर आहेत त्यांच्या मालकीचा संघ आहे. पेशाने ते इंजिनियर आहेत. बॅट्समन चॉईस पॉवर प्लेचा सिग्नल अर्थात 3 क्षेत्ररक्षक तुम्हाला सर्कलच्या बाहेर पाहायला मिळणार आहेत. यावेळेला देखील धावांची लयलूट होईल का? पहिल्या षटकात धावा कमी आल्यात त्यामुळे लगेचच बॅटिंग चॉईस पॉवर प्ले निवडला गेला फलंदाजी करण्याच्या संघाच्या बाजूने. क्रॉस लाईनचा वापर, बॅकफूट पंच केले, गॅप शोधण्याचा प्रयत्न, दूरवर्ती क्षेत्ररक्षक आहे डीपिश पॉइंटला. जोपर्यंत चेंडू रोखला जाणार आहे एकेरी धावेची लहर पाहायला मिळाली आहे. धावसंख्या पुढे जाते आहे 3 वरती. बिनबाद 3. पहिलं षटक सनी कसबेने टाकलं. अवघ्या 2 धावांचं सलमान शेखने पहिल्या चेंडूवरती खर्च केली आहे. 1 धाव. स्ट्रायकिंग इनला आता मात्र बॅट्समन तयार होणार आहे. विकी मुंडे, संदीप राठोड नॉन स्ट्रायकिंग इनला आहे. ज्याने लाल रंगाची कॅप घातली आहे. स्ट्रायकिंग इनला तुम्ही विकी मुंडेला पाहताय. विकी मुंडे हा अहमदनगरचा खेळाडू आहे. यावेळेला ऑर्पिज समोर खेळलाय. लॉंग ऑफच्या डोक्यावरून खेळण्याचा प्रयत्न आहे आणि यावेळेला क्षेत्ररक्षक पोहोचेल का? एक टप्पा तर चेंडूने घेतला आणि एक टप्पा घेऊन लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या पलीकडे हा आलाय संजीवनी चौकार फलंदाज विकी मुंडेच्या बॅटमधून. चांगला फटका विकी मुंडेच्या बॅटमधून चौकार. ज्या फटक्याची प्रतीक्षा विकी मुंडे करत होता. यावेळेला ताकद देण्याचा प्रयत्न झालाय. हलकस अपील आहे. पंचाकडे अपील केले गेलंय मात्र ही दाद पंचांनी फेटाळून लावली आहे आणि दरम्यानच्या कालावधीमध्ये जर आपण पाहिलं तर हा डॉट बॉल आलाय. पंचांचा निर्णय हा अंतिम असेल या मॅच मध्ये. क्रिकेटच्या मैदानावरती पंचांचा निर्णय हा सुप्रीम कोर्टाचा निर्णय मानला जातो आणि या निर्णयाच्या विरोधामध्ये कोणत्याही कोर्टामध्ये आपल्याला दाद मागता येत नाही. त्यामुळे पंचांचा निर्णय हा अंतिम असेल. गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती तयार होईल. स्ट्रायकिंग इनला बॅटर तयार आहे. विकी मुंडे 1 चौकार त्याने ठोकलाय. ऑफसाइड ऑफ चेंडूला पिच केलं. यावेळेला यष्टीरक्षक चेंडूपर्यंत पोहोचणार आहे. गली क्षेत्रामध्ये चेंडू चाललाय. 1 धाव. एकेरी धावेची लहर पाहायला मिळाली आहे. धावसंख्या पुढे जाते आहे 8 वरती. षटक क्रमांक 2. नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर वरद उमेश स्पोर्ट हुमरड क्रिकेट संघ प्रथमतः फिल्डिंग करत असताना पुणे परिसरातील खेळाडू तुम्ही क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघामध्ये पाहताय. दुसऱ्या बाजूला प्रशांत 11 आयनल हा देखील ताकदीचा संघ आहे. चांगला चेंडू, लेन बॉल पायामध्ये टाकण्याचा प्रयत्न आहे. क्रॉस लाईनचा वापर जरूर केला गेला. शपल क्रॉस झाला. संदीप राठोड आणि त्या दरम्यान डॉट बॉल पाहायला मिळालाय. राजाराम वॉरियर्स तळवडी संघाचे संघ मालक विकासजी गावडे या ठिकाणी उपस्थित होत आहेत. त्यांचं देखील स्वागत असेल. अकुट्यापर्यंत चेंडू कट करायचा होता, ड्राईव्ह करायचं होतं मात्र चेंडूने बॅटची कडा घेतली आहे. फ्लाय स्लिपला चेंडू चाललाय. एकेरी धावणे सांघिक धावसंख्या मात्र बदलली जाईल. षटक क्रमांक 2 ची सांगता पहिल्या षटकामध्ये आले आहेत अवघ्या 2 धावा आणि त्यानंतर सलमान शेखने या षटकामध्ये खर्च केले आहेत 7 धावा. षटक क्रमांक 2 ची सांगता होते आहे. प्रशांत 11 आयनल क्रिकेट संघ नाणेफेकीचा कौल हरल्यानंतर बॅटिंग करत असताना 2 षटकांच्या सांगते एकेरीस बिनबाद 9 धावा.
नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल असताना आपण पाहतोय आतापर्यंत गडी बाद झालाय संदीप राठोड पहिल्या गड्याच्या रूपाने. नवीन फलंदाज संदीप पवार मैदानामध्ये दाखल झालाय. सोलापूर परिसरातला खेळाडू आहे संदीप पवार. स्ट्रायकिंग एंडला तयार होईल. नरसिंह पलंपलेने सुंदर असा झेल टिपलाय. चांगली कॅच पाहायला मिळाली. लेंथ बॉल ऑन साइडला ड्राईव्ह केलाय. लॉंग ऑनला चेंडू चाललाय. एक धाव तर जरूर पूर्ण होणार आहे. एकेरी धावांनी सांघिक धावसंख्या मात्र पुढे जाते आहे. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 10 धावा 2 षटक 2 चेंडूंचा आतापर्यंत खेळ संपलाय. चांगली गोलंदाजी होत असताना देखील आपण पाहिलंय. मात्र आवश्यकता आहे मोठ्या फटक्यांची. अटॅक इज द बेस्ट डिफेन्सचा वापर करावा लागेल या मॅच मध्ये. फलंदाजी करत असताना प्रशांत 11 आयनल क्रिकेट संघाला. रिव्हर्सचा प्रयत्न. चेंडू हवेमध्ये आहे. फ्लाइंग स्लिप क्षेत्ररक्षकाच्या गोदीमध्ये आली आहे विकेट. सलामीचा आघाडीचा फलंदाज विकी मुंडे बॅक टू द पॅव्हेलियन. सनी कसबीने टिपलाय सुंदर झेल. नवीन फलंदाज हनीफ रुमानी मैदानामध्ये दाखल झालाय. स्ट्रायकिंग एंडला तयार होईल. गोलंदाज तयार आलेला मोठा धमाका करण्याचा प्रयत्न आणि यावेळेला लॉंग ऑन क्षेत्ररक्षकाच्या गोदीमध्ये गोल्डन डकचा शिकार हनीफ रुमानी. 0 धावांचा चष्मा घालून तंबूच्या आसऱ्याला गोल्डन डकचा शिकार परतलाय. तंबूच्या आसऱ्याला आली आहे 3री विकेट. आणि गोलंदाजीचं कौतुक करावं लागेल. प्रशांत गोसावीने याच षटकामध्ये दिले 3 हादरे. दाखल होत असताना आपण पाहतोय अनिकेत मानेला मॅन फ्रॉम कोल्हापूर. KPL ची स्पर्धा या खेळाडूने गतवर्षी गाजवली होती. मालिकावीराचा किताब देखील या खेळाडूने पटकावला होता. अनिकेत माने कोल्हापूर जिल्ह्याचा चहितेदार खेळाडू मैदानामध्ये दाखल झालाय. खूप मोठमोठे फटके खेळण्यासाठी हा ओळखला जातो. मात्र किती मोठा खेळाडू असला तरी मैदानावरती त्याला शून्यातूनच सुरुवात करावी लागते. त्यामुळे जी सुरुवात होणार आहे ती शून्यामधून होणार आहे. स्ट्रायकिंग एंडला तयार होईल अनिकेत माने. आप माने या ना माने ये खिलाड़ी का नाम है अनिकेत माने. स्ट्रायकिंग एंडला तयार. 3 हादरे एका षटकामध्ये प्रथमेश गोसावीने दिलेत. पहिल्या चेंडूवरती विकेट्स, दुसऱ्या चेंडूवरती 1 धाव आणि सलग 2 चेंडूवरती 2 विकेट्स. हॅट्रिक बॉल पाहायला मिळणार आहे. हॅट्रिक होईल का रामेश्वर प्रतिष्ठान मिडबावच्या स्पर्धेमध्ये? हॅट्रिक बॉल यावेळेला प्लिक करायचा होता मात्र वरची कडा बॅटची पाहायला मिळाली. चेंडू आलाय कव्हर्सला. 1 धाव अनिकेत मानेच्या खात्यामध्ये. खातं ओपन केलं गेलं अनिकेतच्या बॅटमधून आणि धावसंख्या मात्र पुढे जाते आहे 11 वरती. गाडी अडकली आहे बॅकफूट वरती. आता मात्र सरकला. सुरुवातीलाच प्रतिस्पर्धी संघाला हादरे देणारी गोलंदाजी वरद उमेश स्पोर्ट हुमरट क्रिकेट संघाची, जो श्रीतेज 11 पुणे हा क्रिकेट संघ आहे. मात्र या स्पर्धेमध्ये वरद उमेश स्पोर्ट हुमरट या नावाने खेळत असताना आपण पाहतोय. ऑफसाइडला बॉल होता आणि यावेळेला चेंडूला उडवलंय कव्हर्सला. झेल टिपला गेला. बाद होण्याची स्पर्धा लागली आहे. डावखुरा बॅटर
नवीन फलंदाज अक्षय राठोड, मॅन फ्रॉम रत्नागिरी. रत्नागिरी जिल्ह्यातला हा खेळाडू आहे. ये सीधे साधे राठोड नाही, ये रावडी राठोड आहे. मैदानामध्ये आलाय. खूप मोठं पल्ला त्याला आता मात्र गाठायचं आहे. संघाची डुबणारी नौका किनाऱ्यापर्यंत पोहोचवायची आहे. संघ अडचणीमध्ये आहे. अडचणीमधून बाहेर काढावं लागेल अनिकेत मानेला. अडचणीमधून बाहेर काढावं लागेल संघाला, अक्षय राठोडला. मात्र समोरून कडवड गोलंदाजी आहे. गोलंदाजी मार्गवरती सलमान शेख. चांगला चेंडू आहे, बाहेर कट केलाय. चेंडूला बॅटला चुकवलाय. चेंडूने प्रेक्षकाच्या गोदीमध्ये आलाय. डॉट बॉल पाहायला मिळालाय. कमी धाव संख्येची टोटल पाहायला मिळेल का? कालच्या दिवसामध्ये जर आपण पाहिलं तर 122 धावांची सर्वोच्च धाव संख्या देखील या मैदानावरती आपण पाहिली आहे. समोर खेळला ऑन साइडला चेंडू ड्राईव्ह केलाय. काऊ क्षेत्रात क्षेत्ररक्षक चेंडू ती पोहोचला. एक धाव अनिकेतच्या खात्यामध्ये. धाव संख्या पुढे जाईल 12 वरती. 122 धावांची टोटल RR11 डोंबिवली क्रिकेट संघाने कालच्या दिवसामध्ये बनवली, जी सर्वोच्च धावसंख्या आतापर्यंत 4 रजनीमध्ये आपल्याला पाहायला मिळाली आहे. खरं तर आजचा 4था दिवस आहे, 4थी रजनी आहे. आज हे रेकॉर्ड्स ब्रेक होईल का हे देखील पाहायचं आहे या मॅचमध्ये. मात्र जर पाहिलं तर खूप कमी धावसंख्या. प्रथम फलंदाजी करत असताना अवघ्या 12 धावा. पहिल्या सामन्याचा जर आपण विचार केला तर 58 धावांची टोटल. रिव्हर्सचा प्रयत्न आल्या करण्याचा इरादा असफल ठरलाय. अक्षय राठोडचा डॉट बॉल अजून एक पाहायला मिळालाय. सलमान शेखच्या माध्यमातून धावसंख्या थांबली आहे 12 धावा. षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये आहे 4. 6 षटकांची मर्यादित लढत. 4थ्या षटकाच्या सुरुवातीला अवघ्या 12 धावा. धावांसाठी संघर्ष आहे. यावेळेला हलकसं अपील केलं गेलं. बॅकवर्ड स्कोअरला चेंडू चालला. 1 धाव निघाली. एकेरी धावेने लेग बायचा सिग्नल आला आणि धावसंख्या पुढे जाते आहे 13 वरती. ना कुछ 13 है बल्कि ना कुछ मेरा है. 13 धावांची टोटल स्कोरबोर्ड वरती आहे. गोलंदाज सलमान शेख कॉम्बॉक्सच्या एंड कडनं तयार. अनिकेत मानेसाठी हा चेंडू समोर खेळला. ड्राईव्ह केले बी त्यानंतर कार्पेटचा फटका जमिनीला अगदी समांतर. जमिनीची मदत देखील घेतली गेली या फटक्यासाठी. एकेरी धाव निघाली आहे. एकेरी धावाने आता मात्र संतुष्ट असेल क्षेत्ररक्षण करणारा वरद उमेश स्पोर्ट हुमरड क्रिकेट संघ. दुसऱ्या बाजूला जर विचार केला तर प्रशांत 11 आयनल क्रिकेट संघाला आता मात्र खेळामध्ये सुधारणा करावी लागेल. कालावधी खूप कमी आहे. 4थं षटक काही चेंडूंचा खेळ आहे आणि त्यानंतरची 2 षटक आहेत. आक्रमण करावं लागेल. चांगला फटका खेळ आहे. कव्हर्सला गॅप शोधण्याचा प्रयत्न आहे. सेफ शॉट मानला जातो क्रिकेटमध्ये आणि यावेळेला चेंडू फरार. आलाय चौकार. फलंदाज चार षटकांचा खेळ संपलाय. 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये प्रथम फलंदाजी करत असताना अवघ्या 18 धावा. धावफलकावरती प्रशांत 11 आयनल क्रिकेट संघाच्या वरद उमेश स्पोर्ट हुमरड क्रिकेट संघाच्या विरोधामध्ये पुणे परिसरातील खेळाडू आपल्याला या संघामध्ये पाहायला मिळत आहेत. दुसऱ्या बाजूला जर आपण पाहिलं तर कोल्हापूर रत्नागिरी या जिल्ह्यातले खेळाडू आहेत. प्रथमेश गोसावी गोलंदाजी मार्कवरती तयार. 5व्या षटकाला सुरुवात झाली आहे. पहिला चेंडू ड्राईव्ह केलाय. 2 धावांची लहर देखील पाहायला मिळाली आहे. बॅकअप देखील आपण पाहतोय. 2 धावांनी धावसंख्या बदलली जाईल 20 वरती. आमचे सगळे कणकवली परिसरामधून आलेले आमचे सगळे सहकारी या ठिकाणी उपस्थित होत आहेत. आमचे मालनकर BDA आणि त्यांचे इतर सगळे सहकारी त्यांचं देखील रामेश्वर प्रतिष्ठान मिडबावच्या वतीने मनापासून स्वागत असेल. चांगला चेंडू पाहायला मिळालाय. ड्राईव्ह केले. कव्हर्सला चेंडू आलाय. 1 धाव निघणाऱ्या. दुसरीचा प्रयत्न होणार आहे का? स्ट्रायकर एंड वरनं नकार आलाय. अक्षय राठोडने माघारी पाठवलंय अनिकेत मानेला. एकेरी धावणी धावसंख्या 21 वरती परावर्तित झाली आहे. 21 धावांची टोटल. आतापर्यंत गडी बाद झाले 4. षटक क्रमांक 5 व तुम्ही मैदानाच्या आतमध्ये पाहताय. गोलंदाज या गणपती मंदिर एंड कडून
आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न स्वीप करायचा होता, डायरेक्ट हिट होईल का? लेग स्लिपचा क्षेत्ररक्षक आपण जर पाहिलं तर डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न त्याच्या माध्यमातून झाला, नेम चुकला आणि त्यानंतर एक धाव आली आहे. 22 धावांवरती धावफलक परावर्तित झालाय. 4 बाद 22, षटक क्रमांक 5 आपण पाहतोय. 33 धावांचा निच्छांक आहे, तो देखील मोडला जाईल का हे पाहावं लागेल. 122 धावांचा सर्वोच्च धावफलक आहे RR11 डोंबिवली क्रिकेट संघाचा. कालच्या दिवसामध्ये तो सामना सगळ्यांच्या लक्षात असेल, मात्र त्यानंतर शेवटच्या लढतीमध्ये, अतिशय रंगतदार झालेल्या लढतीमध्ये RR11 डोंबिवली क्रिकेट संघ सचिन ढवळे प्रहार स्पोर्ट पुणे क्रिकेट संघाच्या व संघाने पराभूत केलं. सेमीफायनल मधला प्रवेश निश्चित केला. आतापर्यंत आपल्याला संघ सेमीफायनल मध्ये पाहायला मिळाले. पहिल्या दिवसामध्ये धाडसकल गोवा क्रिकेट संघ, दुसऱ्या दिवसामध्ये बांदेश्वर बांदा रोहित स्पोर्ट क्रिकेट संघ, कालच्या दिवशी आपण पाहिलं सचिन ढवळे प्रहार पुणे क्रिकेट संघ. आज कोण जाणार आहे सेमीफायनल मध्ये, याच्यासाठीच्या लढती तुमच्या समोर पेश करत असताना रामेश्वर प्रतिष्ठान मिठबाव. चांगला बॉल पाहायला मिळाला. बॅटची आतली कडा रुबी कट लेमन कट पाहायला मिळाली आहे, धाव निघणार नाही आहे. शॉर्ट फाईन लेगला क्षेत्ररक्षक पाहायला मिळालाय. षटक क्रमांक 5 ची सांगता धावसंख्या धावफलकावरती आहे 4 बाद 23. षटक 6वं षटक टाकण्यासाठी गोलंदाज तयार होईल. सुधीर साबळे, मिस्टर JPL या नावाने हा खेळाडू ओळखला जातो. JPL म्हणजे ज्युनियर प्रीमियर लीग. पुण्यामध्ये जी सगळ्यात मोठी ज्युनियर प्रीमियर लीग होते त्या स्पर्धेचा बायकरमॅन आहे हा गोलंदाज. गोलंदाजी मार्कवरती तयार होईल मिस्टर JPL सुधीर साबळे आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या एंडकडनं. आणि त्याच्या समोर फलंदाज कोल्हापूर प्रीमियर लीगचा मालिकावीर अनिकेत माने स्ट्रायकिंग एंडला तयार होईल. चांगला चेंडू आहे, सबमरीन डिलिव्हरी, पाण्यामधून ज्या पद्धतीने डुबकी मारून जावं अशा पद्धतीने चेंडू पाहायला मिळालाय. सुदैवानं खेळपट्टीने साथ दिली आहे गोलंदाजाला. पहिला चेंडू आलाय डॉट. धावसंख्या धावफलकावरती आहे 23. 4 बाद 23 हा धावफलक तुम्ही पाहताय. कमी धावसंख्येची लढत होणार आहे का? शेवटचं षटक आक्रमण करावं लागेल. या मॅच मध्ये 2-3 धमाके आवश्यक आहेत. अनिकेत मानेकडे क्षमता आहे, क्षमता सिद्ध करावी लागेल. गोलंदाज तयार. बॅटची कडा फ्लाइंग स्लिपला क्षेत्ररक्षक आहे. एक धाव निघणार आहे. धावसंख्या धावफलकावरती पुढे जाते आहे 24 वरती. 5 षटक 2 चेंडूंचा आतापर्यंत खेळ संपलाय. पहिल्या सत्रामधील पहिल्या डावामधील अवघ्या 4 चेंडूंचा खेळ बाकी असेल. अक्षय राठोड आणि त्याच्या साथीला अनिकेत माने ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. आघाडीचे 4 मोहरे तंबूच्या आश्रयाला परतलेत. विकी मुंडे, संदीप राठोड, संदीप पवार, हनीफ रुमानी हे मात्र खेळाडू माघारी परतलेत. यावेळेला चांगला फटका कव्हर्सला खेळलाय चेंडू. एक धाव पळून पूर्ण केली. दुसरीचा प्रयत्न आहे. यावेळेला दुसरी धाव पूर्ण केली गेली आहे. आपल्या घरट्यामध्ये सुरक्षित पोहोचला स्ट्रायकिंग एजचा बॅटर अक्षय राठोड. दुहेरी धावांनी धावसंख्या पुढे जाते 26 वरती. आमच्या सोबत गुणलेखनाचं अचूक काम करत असताना शशांक फाटक पाहायला मिळत आहेत. त्यांचं देखील कौतुक आहे. समालोचकाच्या पाठीचा कणा म्हणून गुणलेखकाला ओळखलं जातं, कारण गुणलेखकाची चूक ही समालोचकाची चूक मानली जाते. डॉट बॉल आलाय, निर्धाव चेंडू आहे. मिस्टर JPL करामत करत असताना त्याची हरकत पाहायला मिळते. चांगला चेंडू स्विंग करतोय. बुटांची जादू देखील या गोलंदाजी पाहायला मिळाली आहे. खराब फलंदाजी आहे. पहिला सामना राजाराम वॉरियर्स तळवडे क्रिकेट संघाने जिंकलाय कोयंडे 11 कालवी क्रिकेट संघाच्या विरोधामध्ये. यावेळेला शपल क्रॉस झालाय, चेंडू खेळलाय लॉंग लेगच्या दरम्यान. चेंडू जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर आणि हा आलाय षटकार फलंदाज अक्षय राठोडच्या बॅटमधून.
32 वरती. शेवटचा बॉल पहिल्या डावामधील गोलंदाज तयार, बॅटर तयार. एक षटकार अक्षर राठोडच्या बॅट मधून आपण नुकताच पाहिला आणि त्यानंतर एक सिंगल आली आहे. एकेरी धाव संख्या पुढे जाते आहे 33 वरती. विजयासाठी वरद उमेश स्पोर्ट हुमरड क्रिकेट संघाला अवघ्या बनवायच्या आहेत 34 धावा. या संघामध्ये श्रीतेज 11 पुणे क्रिकेट संघाचे खेळाडू आपल्याला पाहायला मिळत आहेत. प्रशांत 11 आयनल क्रिकेट संघ देखील तितक्याच ताकदीचा आहे. कोल्हापूर, सिंधुदुर्ग, रत्नागिरी जिल्ह्यातील या संघामध्ये खेळाडू आहेत. पुणे परिसरातील सोलापूर जिल्ह्यातील देखील खेळाडू आहेत या संघामध्ये. त्यामुळे सामना टाईट होणार आहे, मॅच रंगतदार होणार आहे. जबरदस्त लढत तुम्हाला पाहायला मिळेल. रामेश्वर प्रतिष्ठान मिडबाव आयोजित आंतरराज्यस्तरीय डे नाईट ओरम टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचा थरार आपण पाहतोय. हॅलो, आपल्या या स्पर्धेदरम्यान डॉक्टर राठोड सर जे आपल्या मिडबाव गावामध्ये अत्यंत उत्कृष्ट अशा पद्धतीने वैद्यकीय सेवा पुरवली होती, त्याचप्रमाणे देवगड तालुका वैद्यकीय अधिकारी म्हणून त्यांनी खूप चांगलं काम केलं होतं आणि आता सध्या ते पोलीस रुग्णालय नागपाडा मुंबई येथे कार्यरत आहेत. आणि त्यांचं आमच्या मिडबाव गावावर एवढं प्रेम आहे की आमचं टुर्नामेंट चालू आहे ते समजल्याबरोबर त्यांची पूर्ण टीम घेऊन ते आमच्या या ग्रीन पार्क स्टेडियमवर आलेले आहेत. खूप खूप स्वागत तुमचं राठोड सर. तुम्ही आमच्या मिडबाव गावावर जे प्रेम केलात त्याबद्दल आम्ही तुमचे ऋणी राहू. मी आमचे अध्यक्ष सन्माननीय श्री भाई जिनर यांना विनंती करते की त्यांनी राठोड सर आणि त्यांच्या पूर्ण टीमचं आमच्या प्रतिष्ठानच्या वतीने सन्मान चिन्ह आणि पुष्पगुच्छ देऊन स्वागत करायचं आहे. रवींद्र राठोड सर, माझ्या मते मिडबाव गावातील अगदी लहान मुलं सुद्धा त्यांना ओळखत असतील, कारण त्यांनी मिडबाव गावात जे वैद्यकीय सेवा जी पुरवलेली आहे त्याबद्दल त्यांचं मनपूर्वक आभार. आणि असंच चांगलं कार्य आपल्या हातून घडावं अशी आमच्या रामेश्वर प्रतिष्ठानच्या वतीने मनपूर्वक शुभेच्छा. कोरोना काळात सुद्धा त्यांनी केलेलं कार्य खूपच छान होतं. त्यांचं आमच्या रामेश्वर प्रतिष्ठानवरील प्रेम बघून आम्ही सुद्धा आज कृतज्ञ झालेलो आहोत, कारण मुंबईहून खास ते आमच्या या सामन्यांना भेट देण्यासाठी आलेले आहेत. धन्यवाद राठोड सर, आपलं मनपूर्वक आभार. 33 धावांची टोटल. विजयासाठी 34 धावा या मॅच मध्ये बनवायच्या आहेत. हॅलो, त्याचप्रमाणे आपल्या स्पर्धेदरम्यान कणकवली माजी सभापती सन्माननीय श्री दिलीपभाई तळेकर, उदय बारसकर सर, दीपक जाधव, चिन्मय तळेकर, राहुल इसवलकर, तेजस तळेकर, विजय मेस्त्री, श्रीकांत चव्हाण, भूषण तळेकर हे सर्व राजकीय क्षेत्रातील कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित आहेत. आम्ही आमच्या प्रतिष्ठानच्या वतीने त्यांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत करत आहोत. दिलीप भाई यांनी सर्व टीमला विनंती आहे की आपण एकत्रित या सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. धन्यवाद. धन्यवाद मॅडम. 34 धावांचं लक्ष दिलं गेलंय. वरद उमेश स्पोर्ट हुमरड क्रिकेट संघाच्या समोर ज्या संघात श्रीतेज पुणे क्रिकेट संघाचे खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात. प्रशांत 11 आयनल क्रिकेट संघाने प्रथम बॅटिंग केली आहे. 33 धावांची टोटल आहे. 34चं लक्ष आहे. काय होईल या मॅच मध्ये? 36 चेंडू आणि 34 धावांचा पाठलाग यशस्वी होईल का? काय घडेल, काय बिघडेल सांगण्यासाठी कॉमेंट्री बॉक्स मध्ये होईल बदल. कॉमेंट्री बॉक्स मध्ये ऐकूयात मालवण देवलीचा आवाज, प्रदीप देऊलकर. तोपर्यंत मी समालोचक अमोल जमदाडे आपली सगळ्यांची काही वेळासाठी रजा घेतोय. धन्यवाद. धन्यवाद अमोल जमदाडे. नमस्कार. ग्रीन पार्क मिडबावच्या मैदानावरनं आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. सामना पाहायला हॅलो, सिंधुदुर्ग रत्नागिरीचे माजी खासदार आणि कोकणचे लाडके नेतृत्व सन्माननीय श्री निलेश जाणे साहेबांचं थोड्याच वेळात आमच्या ग्रीन पार्क स्टेडियमवर आगमन होत आहे. मंडळाच्या सर्व कार्यकर्त्यांना विनंती आहे की त्यांनी व्यासपीठासमोर यायचं आहे. मिडबाव नगरीत सन्माननीय श्री निलेश जाणे साहेब थोड्याच वेळात दाखल होत आहेत. धन्यवाद. वरद उमेश स्पोर्ट हुमरड विपक्ष प्रशांत ही लढत आपल्याला पाहायला मिळत आहे. पंच सामना सुरू झाल्याचा इशारा आहे.
पहिल्या चेंडूवरती गोलंदाज बरकत शेख सफलता प्राप्त करताना दिसतोय. पहिला गडी बाद होतोय. वरद उमेश स्पोर्ट्स उमरठ क्रिकेट संघाचा आल्या पावली माघारी परतावं लागतंय. भोपळाही न फोडता पहिला गडी बाद होतोय वरद उमेश स्पोर्ट्स उमरठ क्रिकेट संघाचा. एस डीजे या ठिकाणी यायचं आहे. विनंती करतो प्रतिष्ठानच्या सर्व सदस्यांनी ताबडतोब या ठिकाणी यायचं आहे मुख्य व्यासपीठाच्या उजव्या बाजूला. नवीन फलंदाज दत्ता पवार नंबर 3 वरती आपल्याला पाहायला मिळतोय. वरद उमेश स्पोर्ट्स उमरठ क्रिकेट संघाचा पहिल्या चेंडूवरती बरकत शेख सफलता प्राप्त करतोय. एक आत्मविश्वास नक्कीच दुणावला जाईल गोलंदाज बरकत शेखचा. प्रशांत 11 आयनल क्रिकेट संघ एका बाजूला वरद उमेश स्पोर्ट्स उमरठ क्रिकेट संघ संघ मालक सन्मान श्री उमेशजी वांगणकर यांच्या मालकीचा संघ आणि दुसऱ्या बाजूला प्रशांत 11 आयनल क्रिकेट संघ अर्थात संघ मालक सन्मान श्री प्रशांत दहीबावकर यांच्या मालकीचा संघ. या स्ट्राइक वरती दत्त पवार पंचांच्या उजव्या साईडने लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट हा मारा असेल. यावेळी चेंडू वळसा घेताना दिसतोय. रक्षात्मक फटका म्हणावा लागेल. चेंडू जमिनीला घरंगळत जातोय. स्वीपर कव्हरवरनं क्षेत्ररक्षक येईल. चेंडूची फेकी करेपर्यंत एकेरी धाव घेण्याची संधी. एकेरी धावसंख्येने दत्ता पवार आपलं खातं उघडतोय. सांघिक धावसंख्येचा श्री गणेशा होताना दिसतोय तो वरद उमेश स्पोर्ट्स उमरठ क्रिकेट संघाला. धाव फलकावर नाममात्र 1 धाव एका गड्याच्या मोबदल्यात पाठलाग 34 धावांचा आपल्याला पाहायला मिळतोय. बरकत शेख लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. यावेळी डाव्या इष्टीवरचा चेंडू मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. डीप मिड विकेट वरती झेल टिपण्याची नामी संधी. दुसरा गडी बाद होताना दिसतोय वरद उमेश स्पोर्ट्स उमरठ क्रिकेट संघाचा. डीजे धावा. नंबर 3 वरती दिनू कांबळे आपल्याला पाहायला मिळतोय. 3 सामन्यांमध्ये 59 धावा. 4 नंबर वरती बंटी बद्रिके 3 सामन्यांमध्ये 59 धावा आणि संदीप मकवाना 3 सामन्यांमध्ये 56 धावा. फलंदाजीमध्ये लेखाजोखा. गोलंदाजीमध्ये पाहिलं तर विकी कलमे, सचिन ढवळे प्रहार क्रिकेट संघाचा गोलंदाज ज्याच्या नावावरती 6 गडी बाद आपल्याला पाहायला मिळत आहेत. अमोल कांगणे या स्पर्धेमध्ये 6 गडी बाद करतोय. श्याम त्रिंबके सचिन ढवळे प्रहार संघाचा 5 गडी बाद करतोय. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. यावेळी चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. धाव घेण्याचा अयशस्वी प्रयत्न. स्ट्राइक वरती धोका पत्करला जातोय आणि तिसरा गडी बाद होतोय. एक अस्तित्वात नसलेली धाव घेण्याचा प्रयत्न. फलंदाज यावेळी बॅक टू द पॅव्हलियन. एस डीजे मिळतोय. 3 गड्यांच्या मोबदल्यात सांघिक धावसंख्या धावफलकावर नाममात्र अवघी 1 धाव. पहिलं पॉवर प्लेचं षटक हाताळलं जात आहे. डावकर शैलीचा गोलंदाज बरकत शेख आपल्याला पाहायला मिळतोय. 4 चेंडूंचा खेळ समाप्त. 2 गडी बाद 1 धाव खर्च करताना दिसतोय. 3 बाद आपल्याला पाहायला मिळतात. एक फलंदाज धावचीच्या स्वरूपात फलंदाज बाद होताना दिसतोय. क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे. मिडॉन दिसतोय. त्याचप्रमाणे शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरवरती एक क्षेत्ररक्षक, शॉर्ट थर्ड मॅन, लॉंग ऑफ वरती एक क्षेत्ररक्षक,
आणि दुसरा शतरक्षक आपल्याला पाहायला मिळतोय तो ऑन साइड वरती. मिड ऑफ आणि मिड ऑन हे दोन्ही शतरक्षक 38 सर्कलच्या आतमध्ये. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. यावेळी उजव्या शैलीचा फलंदाज. पाहावं लागेल पायचीतचा अपील होताना दिसतंय. उत्साह जास्त, आत्मविश्वास कमी. पंच तटस्थ आपल्याला पाहायला मिळतात. या स्पर्धेचे ऑफिशियल अंपायर आपण पाहतोय मिस्टर सुशील शेडगे, मिस्टर उमेश मांजरेकर, मिस्टर मंगेश दुरी आणि मिस्टर गोविंद उर्फ बंटी केरकर. गुणलेखक शशांक पाठक आमच्यासोबत सुरेख गुणलेखन करताना दिसत आहेत आणि स्पर्धेचं लाईव्ह प्रेक्षेपण www.tenniscricket.in च्या माध्यमातून. बरकस शेख लेफ्ट ओव्हर द विकेट. यावेळी मात्र एक सावध पवित्र घेतला जातोय, सन्मान देतोय. त्याचबरोबर एकेरी धाव. खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं, मात्र कुठेही धोका पत्करला जाणार नाही तो वरद उमेश स्पोर्ट्स होमरट क्रिकेट संघाकडनं. पहिलं षटक किफायतीदार दर्जेदार गोलंदाजी म्हणावी लागेल. एक किफायतीदार उपयुक्त गोलंदाजी. अवघ्या नाममात्र 2 धावा 3 गडींच्या मोबदल्यात. धावांचा पाठलाग पाहायला मिळतोय तो 34 धावांचा. SDJ ओव्हरहॅम डे नाईट क्रिकेट स्पर्धेचं 19वं पर्व. गेली 18 वर्षांची अखंड परंपरा आपल्याला पाहायला मिळत आहे. प्रतिष्ठानचे अध्यक्ष, मिडबाव गावचे प्रथम नागरिक सन्मान श्री भाईजी नरे, सामाजिक कार्यकर्ते सन्मान श्री शैलेशजी लोके यांच्या संकल्पनेतनं ही साकार होऊ घातलेली क्रिकेट स्पर्धा ग्रीन पार्क मिडबावच्या मैदानावरती. पंच उमेश मांजरेकर बॅटिंग चॉईस पॉवर प्लेच्या षटकाचा इशारा देत आहेत. पहिलं षटक बरकत शेखने हाताळलं. अतिशय किफायतीदार गोलंदाजी, पूर्णपणे रोखून धरलंय आपल्या गोलंदाजीवरती आणि प्रतिस्पर्धी संघाचे 3 गडी बाद केले. धावफलक कमी धावसंख्येचा, मात्र बऱ्याच वेळा कमी धावसंख्येचे सामने हे शेवटच्या चेंडूपर्यंत रंगताना आपण बऱ्याच वेळा पाहिलं. आव्हान पाहिलं तर म्हटलं तर सोपं, म्हटलं तर अवघड. शिस्तशीर पद्धतीने फलंदाजी केली तर विजय सहज सोपा होईल, मात्र उतावीळपणाने जर फलंदाजी केली तर पराभव होण्याचीही दाट शक्यता असेल. 2 फलंदाज मैदानावरती. किरण अंबाला आणि त्याच्या साथीला दत्ता पवार. ही मधल्या फळीतील जोडी मैदानावरती पाहायला मिळत आहे. वरद उमेश स्पोर्ट उमरट क्रिकेट संघाची. गणपती एंडकडनं गोलंदाज यावेळी सज्ज होतोय. गौरव गुंगरट सर यावेळी गोलंदाजीच्या आक्रमणावर पाहायला मिळत आहेत. प्रशांत 11 आयनल क्रिकेट संघ. यावेळी आडव्या बॅटने चेंडू टोलवला जातोय. चेंडू जमिनीला घरंगळला जातोय. डीप मिड विकेट वरती शतरक्षक येतोय वेगाने. चेंडूची फेकी करेपर्यंत एकेरी धाव घेण्याची संधी आणि एकेरी धावसंख्येने धाव फलक पुढे सरकताना दिसतोय. 3 बाद नाममात्र 3 धावा. धाव फलक नाजूक केविलवाना पाहायला मिळतोय. जशी गुणप्रभा रुसून बसावी वरद उमेश स्पोर्ट उमरट क्रिकेट संघावरती, तशी गुणप्रभा रुसून बसताना आपल्याला पाहायला मिळत आहे. मात्र आत्मविश्वासाने फलंदाजी करावी लागेल. दत्ता पवार त्याच्या साथीला किरण अंबाला हा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. राईट अप ओव्हर द विकेट. दत्ता पवार बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न. संपर्क अचूक नव्हता. स्ट्राईक एंड वरती धोका पाहायला मिळाला. याही वेळी ताळमेळ चुकताना आपल्याला पाहायला मिळतोय. कॉलिंग खूप महत्वाचं असेल क्रिकेटमध्ये, मात्र याही वेळी गडबड होताना दिसतोय. सुदैवी ठरतोय दत्ता पवार. पॉपिन क्रीज मध्ये सुरक्षित परतताना दिसतोय आणि धाव घेण्याची तमाम शंका समाप्त झाली ती वरद उमेश स्पोर्ट उमरट क्रिकेट संघाला. सन्मान श्री उमेशजी वांगणकर यांच्या मालकीचा संघ. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बऱ्याचशा मोठ्या क्रिकेट स्पर्धांमध्ये त्यांचा संघ आपल्याला पाहायला मिळतोय आणि कित्येक वेळा तरी स्पर्धेचं टायटल चॅम्पियन या संघाने जिंकलं. गौरव घुंगरे पंचांच्या डाव्या साईडने दूरवरनं राईट आर्म ओव्हर द विकेट. या बिखुलवर टप्प्याचा चेंडू पाहावं लागेल. लॉंग ऑन बाउंड्री वरती फटका निघतोय. शतरक्षक झेल खाली येतोय आणि 4था गडी बाद होतोय. वरद उमेश स्पोर्ट्स उमरट क्रिकेट संघाचा. दत्ता पवार बॅक टू द पॅव्हलियन. SDJ हॅलो
सन्माननीय निलेश राणे साहेब यांचं या व्यासपीठावर थोड्याच वेळात आगमन होणार आहे. प्रतिष्ठानच्या सर्व सदस्यांना विनंती आहे आपण मुख्य व्यासपीठाच्या बाजूला प्रमुख पाहुण्यांना आणण्यासाठी जायचं आहे. चार गड्यांच्या मोबदल्यात नाममात्र 3 धावा धावफलकावरती. फलंदाजीमध्ये घसरगुंडी येत आहे. वरद उमेश स्पोर्ट्स उमरठ क्रिकेट संघाची धावफलक मोठा नाही आहे, मात्र गोलंदाजांचं कौतुक करावं लागेल. प्रशांत 11 आयनल क्रिकेट संघ मालक सन्मान श्री प्रशांत दहीबावकर यांच्या मालकीचा हा संघ. फलंदाजीमध्ये थोडीशी निराशा झाली, मात्र गोलंदाजी एका आत्मविश्वासाने करताना दिसत आहेत गोलंदाज. नवीन फलंदाज नरसिंग पालमपल्ली स्ट्राइक एंड वरती. यावी सुंदर चेंडू गुड लेंथवर चेंडू पडल्यानंतर उसळी घेताना दिसतोय. फलंदाज नरसिंग पालमपल्लीला चेंडू चकवा देतोय. यष्टीरक्षक यांच्या हातामध्ये विसवताना दिसतोय. ज्या चेंडूवरती नरसिंगकडे कुठेही उत्तर नव्हतं. अप्रतिम गोलंदाजी म्हणावी लागेल. रोखून धरलं जात आहे ते वरद उमेश स्पोर्ट्स उमरठ क्रिकेट संघाला. षटक क्रमांक 2 पॉवर प्लेचं षटक आपल्याला पाहायला मिळत आहे. राईट आर्म ओव्हर द विकेट गौरव. याही वेळी उजव्या इष्टीवरचा चेंडू खेळायचा, फटका टोलवायचा की सोडून द्यायचा, या द्विधा स्थितीमध्ये आपल्याला फलंदाज पाहायला मिळतोय नरसिंग. अखेरच्या क्षणी चेंडू निर्धाव गणला जातोय तो गौरव यांच्या गोलंदाजीवरती. बरकत शेख याच्या पावलावर पाऊल ठेवून गोलंदाजी करताना दिसतोय गौरव. गुमरट सर नावाचा गोलंदाज, आणि म्हणावं लागेल जो बोले तैसा चाले त्याची वंधावी पाऊले. राईट आर्म ओव्हर द विकेट गौरव. यावेळी मात्र चित्र विचित्र फटका खेळण्याचा प्रयत्न, संपर्क नव्हता या चेंडू आणि बॅट मध्ये. चेंडू निर्धाव गणला जातोय. षटक क्रमांक बहुधा 2 समाप्त होताना दिसत आहे. प्रारंभीची 2 षटकं 12 चेंडूंचा खेळ समाप्त. 4 गड्यांच्या मोबदल्यात नाममात्र 3 धावा धावफलकावरती. येणारे 24 चेंडूंवरती 30 धावांची आवश्यकता असेल पहिल्या विजयाची नोंद करण्यासाठी. वरद उमेश स्पोर्ट उमरठ क्रिकेट संघ की प्रशांत 11 आयनल क्रिकेट संघ, कुठचा संघ विजयाला गवसणी घालतोय हे पाहणं औत्सुक्याचं राहील. चर्चा विनिमय होतोय कुठच्या गोलंदाजाच्या हातामध्ये चेंडू सुपूर्द केला जाईल आणि कुठचा गोलंदाज आत्मविश्वासाने गोलंदाजी करेल. मात्र फलंदाजांची सत्व परीक्षा असेल ती या ग्रीन पार्क मिडबाऊच्या मैदानावरती. संघ अडचणीत आहे, संकटमोचक फलंदाजी करावी लागेल ती वरद उमेश स्पोर्ट उमरठ क्रिकेट संघाला. चोवीस चेंडू 31 धावांची आवश्यकता. विजयाचं समीकरण पाहायला मिळत आहे वरद उमेश स्पोर्ट उमरठ क्रिकेट संघाला. 2 फलंदाज मैदानावरती पाहायला मिळत आहेत. मधल्या फळीतील नरसिंग पालमपल्ली आणि त्याच्या साथीला किरण अंबाला. खूप मोठी जबाबदारी असेल संघाची या 2 फलंदाजांच्या खांद्यावरती. गोलंदाजीमध्ये बदल होताना दिसतोय. ज्या गोलंदाजांनी इनिंगची सुरुवात केली होती, पहिले षटक एक किफायतीदार दर्जेदार गोलंदाजी केली होती, तो बरकत शेख यावेळी षटक क्रमांक सांघिक 3रं षटक हाताळताना दिसतोय, तर वैयक्तिक 2रं षटक. या चेंडू उजव्या इष्टीवरती चेंडू वळसा घेताना दिसतोय. उत्तर नव्हतं या चेंडूवरती फलंदाजाकडे. नरसिंग पालमपल्ली मॅन फ्रॉम पुणे आणि त्याच्या साथीला 2रा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय किरण अंबाला सोलापूर. या विखोलवर टप्प्याचा चेंडू मिनी हेलिकॉप्टर फटका पाहायला मिळतोय. चेंडू 1 बाउन्स ओव्हर द रोप लॉंग ऑफ सीमा रेषेच्या बाहेर. खणखणीत चौकार. यस डीजे. सामना रंगतदार स्थितीत पाहायला मिळतोय आणि थेट कॉमेंट्री बॉक्स एंड कडनं बरकत शेख लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. यावेळी रिव्हर्स स्वीप फटका खेळण्याचा प्रयत्न, चित्र विचित्र फटका खेळण्याचा मोह आवरता येत नाही फलंदाजाला. परिणामी चेंडू निर्धाव गणला जातोय. जसे चेंडू निर्धाव गणले जातील दबाव वाढत जाईल वरद उमेश स्पोर्ट उमरठ क्रिकेट संघावरती. दबावाखाली तुम्हाला चांगली कामगिरी करावी लागेल. संघ अडचणीत आपल्याला पाहायला मिळतोय.
संकटमोचक फलंदाजीची आवश्यकता आणि दुसऱ्या बाजूने बरकत शेख एका वेगळ्या लय मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय गोलंदाजीमध्ये. यावेळी मात्र स्लॉग स्वीप करण्याचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये पाहायला मिळतोय. बरकत शेख झेल खाली येतोय आणि 5वा गडी बाद होतोय. वरद उमेश स्पोर्ट होमरड क्रिकेट संघाला 5वा धक्का. एस डीजे वाटत होता, मात्र तो किरणही मावळताना दिसतोय. 5वा गडी बाद होतोय. जणू बाद होण्याची शृंखला मैदानावरती पाहायला मिळत आहे. ती वरस उमेश स्पोर्ट होमरड क्रिकेट संघाची 5वा गडी बाद होतोय. अवघ्या नाममात्र धावफलकावरती धावा 7 धावा, 5 गडी बाद. एका नाजूक परिस्थितीमध्ये संघ पाहायला मिळतोय. वरद उमेश स्पोर्ट होमरड क्रिकेट संघ. गोलंदाजांचं कौतुक करावं लागेल प्रशांत 11 आयनल क्रिकेट संघाच्या गोलंदाजांचं. फलंदाजीमध्ये जरी निराशा झाली तरी आम्ही पूर्ण ताकदीने लढण्याची क्षमता आमच्यामध्ये आहे हे दाखवून देतोय प्रशांत 11 आयनल क्रिकेट संघाचे गोलंदाज. नवीन फलंदाज ओमकार पोकळे, मॅन फ्रॉम धायरी पुणे या भागातील हा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. बरकत शेख लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. यावेळी आखो टप्प्याचा चेंडू जमनीला खरंगा जातोय. काऊ कॉर्नर वरनं क्षेत्ररक्षक येईल वेगाने. चेंडूची फेकी करेपर्यंत एकेरी धाव आणि एकेरी धाव संख्येने ओमकार पोकळे आपलं खातं उघडतोय. संघिक धाव संख्या नाममात्र 8 धावा, 5 गड्यांच्या मोबदल्यात. निम्मा संघ तंबूच्या आसरेला पाहायला मिळतोय. एका बाजूला सामन्यावरती पकड मजबूत करण्याचा प्रयत्न प्रशांत 11 आयनल क्रिकेट संघाचा पाहायला मिळतोय. मात्र दुसऱ्या बाजूने आत्मपरीक्षा असेल, कौशल्याची अग्नी परीक्षा असेल वरद उमेश स्पोर्ट्स होमरड क्रिकेट संघाच्या फलंदाजांची. नर्सिंग स्ट्राइक एंडच्या दिशेने या सुंदर चेंडू, लेग ब्रेक पद्धतीचा चेंडू शेवटच्या क्षणी पवित्र बदलला जातोय. चेंडूला दिशा देण्याचा प्रयत्न आणि शॉर्ट फ्लाइंग स्लिप मध्ये चेंडूचा प्रवास समाप्त होताना दिसतोय. एकेरी धाव संख्येने धाव फलक पाहायला मिळतोय. 9 धावा, 5 गड्यांच्या मोबदल्यात. षटक क्रमांक 3 समाप्त होताना दिसतंय. निम्म षटक 18 चेंडूंचा खेळ समाप्त. 34 धावांचा पाठलाग करताना 5 गड्यांच्या मोबदल्यात अवघ्या 9 धावा धाव फलकावरती. असेल वरद उमेश स्पोर्ट होमरड क्रिकेट संघाला विजयाचं समीकरण पाहायला मिळत आहे. आतापर्यंत गोलंदाजांचा बोलबाला वरचष्मा पाहायला मिळतोय. फलंदाज नांगे टाकताना दिसत आहेत आणि गोलंदाज कंबर कसताना दिसत आहेत. या मैदानावरती प्रशांत 11 आयनल क्रिकेट संघाचे गोलंदाज. षटक क्रमांक 4 वैयक्तिक 2 सांघिक 4 षटक गणपती एंडकडनं गौरव घुंगरट हा गोलंदाज सज्ज होताना दिसतोय. तो पंचांच्या डाव्या साइडने राइट आर्म ओव्हर द विकेट. यावेळी आखूट टप्प्याचा चेंडू, शॉर्ट आर्म बॉल डीप मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर 6 धावांसाठी. जस्ट डीजे वापस येईल. धाव संख्या 15 धावा, 5 गड्यांच्या मोबदल्यात. आता मात्र समीकरण बदललं जात आहे. 17 चेंडू आणि 17 चेंडू वरती 19 धावांची आवश्यकता असेल ती वरद उमेश स्पोर्ट उमरड क्रिकेट संघाला.
या बी उजव्या ष्टीवर थोडस स्लोवर वन चेंडू पाहायला मिळतोय. गती नव्हती या चेंडूवरती. चेंडू निर्धाव गणला जातोय नरसिंग पालमपल्लीला. समीकरण बदललं जातंय. येणारे 16 चेंडू 19 धावांची आवश्यकता असेल. विजयाचं समीकरण 16 चेंडू 19 धावा. श्वास रोखून धरणारा सामना पाहायला मिळतोय. यावेळी पुन्हा एकदा खराब चेंडू. शॉर्ट आर्म बॉल सक्सेसफुल. डीप मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर 6 धावा. यावेळी सुंदर कमबॅक म्हणावं लागेल. यॉर्कर पद्धतीचा चेंडू वाईडश यॉर्कर आपल्याला पाहायला मिळतोय. कमबॅक करतोय गोलंदाज गौरव घुंगरट आपल्याला पाहायला मिळतोय. प्रशांत 11 आयनल क्रिकेट संघाकडनं सुरुवातीला अडखळ सुरुवात. संकटमोचक फलंदाजी नरसिंग पालमपल्ली. थोडासा उशीर घेतलाय फलंदाजीसाठी खातं उघडण्यासाठी. मात्र त्यानंतर यावेळी पुन्हा एकदा थोडस शपलवून खेळण्याचा प्रयत्न. संपर्क अचूक नव्हता. चेंडू जमिनीला घरंगळत जाताना दिसतोय आणि डीप स्कोर लेग वरना शतरक्षक येतोय. एकेरी धावत संख्येने धावफलक पुढे सरकला. 5 बाद 22 धावा धावफलकावरती. चौथ्या षटकातील 5 चेंडूंचा खेळ समाप्त. आतापर्यंत 5 चेंडूंवरती 13 धावा खर्च करतोय गौरव घुंगरट नावाचा गोलंदाज. आणि स्ट्राईक एंडच्या दिशेने फलंदाज पाहायला मिळतोय ओमकार फोकळे नावाचा फलंदाज उजव्या शैलीचा. राईट अप ओव्हर द विकेट. यावेळी लोअर फुलटा चेंडू. चेंडूला दिशा दिली जाते. चेंडू जातोय स्वीपर कव्हरला. एक सेन्सिबल क्रिकेट म्हणावं लागेल. स्ट्राईकवर जास्तीत जास्त आणण्याचा प्रयत्न असेल तो नरसिंग पालमपल्लीला. षटकाची समाप्ती होत आहे. 4 षटक 24 चेंडूचा खेळ समाप्त. 5 गड्यांच्या मोबत मिडबाव बाजारपेठ मिडबाव आयोजित ही भव्य दिव्य डे नाईट क्रिकेट स्पर्धा आपल्याला पाहायला मिळत आहे. स्पर्धेचं 19वे पर्व. मिडबाव गावचे प्रथम नागरिक, सरपंच, प्रतिष्ठानचे अध्यक्ष सन्मानश्री भाईजी नरे आणि सामाजिक कार्यकर्ते सन्मानश्री शैलेशजी लोके यांच्या संकल्पनेतनं ही क्रिकेट स्पर्धा आपल्याला पाहायला मिळत आहे. पूर्ण गाव कित्येक दिवस कित्येक रात्री मेहनत घेताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. आज याची देही याची डोळा हा सोहळा पाहायला मिळतोय. टेनिस क्रिकेटचा महासंग्राम ग्रीन पार्क मिडबावच्या मैदानावरती. समीकरण येत आहे 12 चेंडू 11 धावांची आवश्यकता असेल. गोलंदाजीमध्ये बदल होतोय. संतोष नलावडे पंचांच्या डाव्या साईडने राईट अप ओव्हर द विकेट. मॅन फ्रॉम सोलापूर. यावेळी खोलवर टप्प्याचा चेंडू. पुन्हा एकदा संतोष नलावडे यांना आपण पाहतोय ज्यांनी कौठणीच्या मैदानावरती जी 2 लाखाची स्पर्धा झाली होती आणि त्या स्पर्धेतील मॅन ऑफ द सिरीज ज्याला बायसिकल मिळाली होती, मोटरसायकल मिळाली होती, तोच खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय ग्रीन पार्क मिडबावच्या मैदानावरती. राईट अप ओव्हर द विकेट संतोष नलावडे. यावेळी मिस टायमिंग फटका. यष्टीरक्षक झेल खाली येतोय आणि 6वा गडी बाद होतोय. वरत उमेश स्पोर्ट होमरड क्रिकेट संघाचा. यस डीजे.
विश्वातील एक महान गोलंदाज म्हणावं लागेल, कौठणीच्या स्पर्धेतील मॅन ऑफ द सिरीज. या स्ट्रायकिंगच्या दिशेने अनुराग, पंचांच्या डाव्या साईडने दूरवरना राईट ऑफ ओव्हर द विकेट संतोष नलावडे. या वेळी चेंडू डाव्या स्टेवर पाहायला मिळतोय, खराब चेंडू म्हणावं लागेल, पंचांचा इशारा येतोय चेंडू स्क्वेअर असल्याचा. अतिरिक्त धाव बहाल होत आहे हुमरट क्रिकेट संघाला आणि चेंडूला टेनिस क्रिकेटच्या परिभाषेमध्ये म्हटलं तर पंजाब टू हरियाणा असा हा चेंडू पाहायला मिळतोय. सांघिक धावसंख्या वेगाने बदलली, पावशतक फलकावर 25 धावा 6 गड्यांच्या मोबदल्यात. 10 चेंडू 9 धावांची आवश्यकता. अनुराग मोहिते आणि त्याच्या साथीला ओमकार फोकळे ही जोडी मैदानावरती. यावेळी डाव्या श्रीवरचा चेंडू उडवलाय, डीप स्कोर लेग सीमारेषेच्या बाहेर 6 धावांसाठी. यस डीजे. झाला होता 6 धावा आणि षटकाराच्या साह्याने विजयाचं समीकरण सोपं होत आहे. 9 चेंडू 3 धावांची आवश्यकता. आता मात्र सामन्यावरती पकड मजबूत केली जात आहे वरद उमेश स्पोर्ट हुमरट क्रिकेट संघाकडनं. यावेळी ऑफ ड्राईव्हचा फटका, चेंडू जमिनीला घरंगळत जातोय, स्वीपर कव्हरवरनं शतरक्षक येईल. एक सेन्सिबल क्रिकेट म्हणावं लागेल अनुराग मोहित कडनं. एकेरी धावसंख्येने 32 धावा धावफलकावरती. आता मात्र नाममात्र 2 धावांची आवश्यकता असेल ती हुमरट क्रिकेट संघाला. संघ अडचणीत होता, संकटमोचक फलंदाजी केली, फलंदाज नरसिंग पालमपल्ली. 14 धावा महत्वपूर्ण. यावेळी सुंदर फटका, डीप कॉर्नर सीमारेषेच्या बाहेर. विजयी षटकार म्हणावं लागेल आणि वरद उमेश स्पोर्ट हुमरट क्रिकेट संघ विजयी सलामी देतोय या सामन्यामध्ये. यस डीजे. गोसावी मॅन ऑफ द मॅच. हॅलो. प्रशांत 11 आयनल संघाने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आहे. दोन्ही संघांना विनंती आहे की आपण लवकरात लवकर सामना सुरू करायचा आहे. प्रशांत 11 आयनल विरुद्ध कोयंडे 11 कालवी. आताच्या सामन्यातील सामनावीर प्रथमेश गोसावी. प्रतिष्ठानच्या वतीने RPM ट्रॉफी आणि दत्ता मिडबावकर यांच्या सौजन्याने स्पोर्ट्स बॅग. मी श्री दिनेश फाटक यांना विनंती करते की त्यांनी हा सन्मान त्यांच्यापर्यंत सुपूर्द करायचा आहे. अभिनंदन प्रथमेश. आपल्या